सर आक्षेप नोंद चालू होते. आज सुनावणी आहे. जवळ 552 लोकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. 552 लोकांनी आक्षेप नोंदवले आहे. आज सुनावणी सुरू आहे. आम्ही जोशीरावांना विचारलं त्याच्या आतमध्ये काय तुम्ही प्रश्न केला आणि काय साहेबांनी उत्तर दिलं. फक्त प्रश्न केला ऐकून घेतलं नंतर असं वाटलं. काय म्हणते तुमचं? नाही असं नसतं. मुळामध्ये या नकाशाच्या सुनावण्या ज्या आहेत ह्या अतिशय अभ्यासपूर्णपणे कराव्या लागतात. हा गेल्या 2-4 निवडणुकीचा माझा स्वतःचा अनुभव आहे की आक्षेप हा अतिशय टेक्निकल असला पाहिजे आणि त्या फ्रेममध्ये असलं तर सुनावणी होते आणि मान्य पण होतात आक्षेप, असं काही नाही. तर प्रथमच आपण जे आहे तर प्रभागाची निवडणूक आपल्या शहरामध्ये होत आहे. या लोकांना तुम्ही काय म्हणणार की कशा प्रकारे मतदान करावं लागेल? नाही लोक जनतेने चांगल्या प्रकारे मतदान केलं पाहिजे. एका शहराच्या एकंदर भविष्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडून येणे क्रमप्राप्त आहे. चांगल्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून द्यावं जेणेकरून या शहराचा विकास होईल. तर 2 जुलै 2025 चे मतदार यादी आपण धरणार आहोत आणि लोकसंख्या पर्यंत 2011 करणार आहोत आणि 25 चालू आहे. हे कसं मेळ बसणार आहे? नाही मुळात असं याच्यामध्ये 2 वेगवेगळे पार्ट आहेत. जे जुनं शहर आहे तिथं याची अडचण नाहीये, तिथं नवीन नाही. जो फ्रिंज एरिया आहे, फ्रिंज एरिया म्हणजे पडेगाव, मिटमिटा, हर्सूल, मयूर पार्क, सुरेवाडी, चिकलठाणा, सातारा, देवळी, तिथं पॉप्युलेशन जास्ती झालेली आहे. पण अडचण की लगतची जनगणना विचारात घ्यावी लागते प्रभाग रचना करताना. आणि आता आपल्याकडे लगतची जनगणना 2011चीच आहे. त्याच्यानंतर जनगणना झालेली नाहीये. त्याच्यामुळे ती घेणं कर्मप्राप्तच आहे. तर याच्यामध्ये असं चर्चा आहे की हे प्रभाग झालेले आहे ते सत्ताधाऱ्यांच्या भल्यासाठी झालेले आहे. अशी चर्चा असू शकते. त्याला कोणी म्हणजे त्याला त्याच्यावरती उत्तर द्यायला पण असं प्रभाग रचना कोणत्या पक्षासाठी आणि कोणासाठी होऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण की आज आम्ही तर त्या पक्षाचे आहेत, आम्ही ते सत्तेत आहेत ना. दाखल केलं असतं मग आम्ही सगळ्यांनी ऑब्जेक्शन दाखल केलं. इथं उभे असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. सगळ्यांनी आपापले ऑब्जेक्शन दाखल केलेले. आम्ही ऑब्जेक्शन दाखलच केले नसते मग आमच्या मनासारखे झाले असते. सर नॅचरल जे बाउंड्रीज पाहिजे त्याप्रमाणे प्रभाग झालेले नाही. हा तर त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की जी आम्हाला परिपत्रकामध्ये कळाली की मुळात असं आहे जेव्हा वॉर्ड असतात तेव्हा त्याला नॅचरल बाउंड्री, डीपी रोड, नाला, नदी ह्याच्याने एन्क्लोज करता येतं. पण प्रभागाची लोकसंख्या ही 38,000 ते 46,000 असते. 38,800 ते 46,000 ती एन्क्लोज करणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात ओलांडलं जाणारच येते. त्याला काही नाही करू शकत. थँक्यू. थँक्यू.